विद्यार्थी मित्रांनो, मी अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ अ, चा विद्यार्थी आहे. शैक्षणिक वर्ष 2025-2026 येथे बी.एड प्रथम वर्षामध्ये शिकत आहे. अ, मी आज तुम्हाला संभाव्यता ह्या चॅप्टरबद्दल, ह्या पाठाबद्दल माहिती देणार आहे. हा पाठ माझ्या डिजिटल टीचिंग स्किल नोट ह्या प्रोजेक्टशी रिलेटेड आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या मार्गदर्शिका असिस्टंट प्रोफेसर ज्योती रणदिवे मॅडम आहेत. हा चॅप्टर शिकवण्याचा उद्देश म्हणजे संभाव्यता हा पाठ घेण्याचा मागचा उद्देश हा आहे की तुम्हाला सध्या संभाव्यता, यादृच्छिक प्रयोग, निष्पत्ती, समसंभाव्य निष्पत्ती, नमुना अवकाश व घटना याबद्दल माहिती करून देणे ही आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया नेमकं संभाव्यता म्हणजे काय. तर आपण दैनंदिन म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक अशा अनिश्चित किंवा शक्य असलेल्या गोष्टींचा वाक्यांचा प्रयोग करतो. म्हणजे मग मी पास होईल का, किंवा मग मला डिस्टिंक्शन मिळेल का. जर आपण पावसाळा ऋतू असेल तर बहुतेकदा म्हणजे बऱ्याचदा वापरतो. आता पाऊस पडेल का, उद्या पाऊस पडेल का. तर ह्या सगळ्या संभाव्यता आहे, म्हणजे अशक्यता किंवा अनिश्चितता आहे. तर ह्या ज्या अनिश्चित घटनांचा अभ्यास करण्यासाठी जी संकल्पना वापरली जाते त्याला आपण संभाव्यता म्हणतो. ठीक आहे. जसं आपण नाणे उचललं आणि त्याला जर टॉस केला तर त्यामागे दोन आउटकम्स आहेत, एक हेड आणि एक टेल, म्हणजे छापा किंवा काटा. ठीक आहे. तर कोणी कन्फर्म सांगू शकत नाही, आपण आपल्यापैकी कोणी कन्फर्म सांगू शकत नाही की हेड असेल किंवा टेल असेल. ठीक आहे. तर आपण ह्या बाजूच्या चित्रामध्ये बघतच आहोत की तिथे क्रिकेट मॅच चालू आहे आणि दोन संघातील कॅप्टन येऊन त्यांनी टॉस करत आहेत. तर आपण सहजपणे प्रेडिक्ट करू शकतो, एकतर हेड येईल किंवा टेल येईल. म्हणजे हे जे काही येत आहे ते, जर आपण नाणे हा टॉस करण्याचा प्रयोग असा समजून निष्कर्ष काढला तर त्याचे आउटकम्स किंवा त्याचे जे पण काही फलित किंवा जे पण जे पण आपल्याला आउटकम मिळणार आहेत ते दोन मिळणार आहेत, एक हेड आणि एक टेल. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय. मी नेक्स्ट स्लाइडवर जातोय. ठीक आहे. आपण असं आता पुन्हा एकदा, जर आता आपण आत्ताच पाहिलं की एक नाणं फेकल्यानंतर आपल्याला दोन असे आउटकम्स मिळतात, एक म्हणजे हेड आणि टेल. तर कोणी सांगू शकतं का दोन नाणे एकदाच फेकले तर काय काय आउटकम्स येऊ शकतात, कोणत्या शक्यता असू शकतात? हेड 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 टेल टेल हेड टेल टेल. ओके, बरोबर प्रणाली. तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता, शक्यता अशा असू शकतात, म्हणजे अशा आहेत. दोन्ही हेड असू शकतात, पहिला हेड किंवा नंतर दुसरा टेल, पहिला टेल आणि दुसरा हेड, नाहीतर दोन्ही टेल टेल. ठीक आहे. तुमच्या जवळ असणारा फासा जर आपण रोल केला तर त्याच्या पृष्ठभागावर कोणते म्हणजे काय शक्य असलेल्या टिपके दिसू शकतात किंवा अंक दिसू शकतात आपल्याला? 1 ते 6 पैकी एक कोणताही एक दोन आकडा. तीन बरोबर आहे. चार पाच व्हेरी किंवा नाईस. सहा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुम्ही ह्या स्क्रीनवर पण बघू शकता, 1 2 3 4 5 6 यापैकी कुठलाही अंक आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे. आता आपण बघूया यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय. यादृच्छिक प्रयोग म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतात. ज्या प्रयोगामध्ये सर्व संभाव्य फलिते अगोदरच माहिती असतात किंवा आपण त्यांचे पहिलेच अनुक्रम करू शकतो की हा जर मी जर डाईस रोल केला तर मला 1 ते 6 पैकी दोन म्हणजे कुठलाही एक अंक मिळेल. ते म्हणजेच सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात. पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भविष्यवाणी आपण करू शकत नाही. जसं की आपण आत्ताच बघितलं की जर एखादा नाणं टॉस केलं तर मी कन्फर्म सांगू शकत नाही हेड पडेल की टॉसच पडेल. ठीक आहे. तेच इथे ह्या व्याख्येमध्ये समाविष्ट केलेलं आहे. नंतर सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते. म्हणजे हेड पडायला पण तेवढाच चान्स असतो आणि टेल पडायला पण तेवढाच चान्स असतो. कुठलाही बायसनेस नसतो त्याच्यामध्ये. बायसनेस म्हणजे मी एक तुम्हाला चांगलं उदाहरण देतो.
आपल्यापैकी सर्वांनी शोले हा मूवी बघितला असेल, बरोबर? त्यामध्ये जेव्हा जय आणि वीरूंची म्हणजे फायटिंग होत असते गब्बरला मारण्यासाठी, तेव्हा जय एक कॉईन घेतो आणि टॉस करतो. पण त्या साईडला दोन्ही साईडला हेडच असतं, त्याला टेल नसतं. आणि वीरू टेल घेतो, पण मग तो माघारी फिरतो आणि जय गब्बरला फायटिंग करायला चालला जातो. ठीक आहे. तर ते असतं बायसनेस. ओके. तर तुम्हाला यादृच्छिक प्रयोगची जी पण व्याख्या आहे ती समजली आहे. हो यामध्ये काय सर. असतं? सर्व संभाव्य फलिते अगोदरच माहीत असतात, पण आपण त्याच्यापैकी कन्फर्म अशी भविष्यवाणी करू शकत नाही की हेच मला मिळेल किंवा हाच आउटकम मला मिळेल. आणि सर्व फलिते सत्य असण्याची म्हणजेच ते ते प्राप्त होण्याचे चान्सेस इक्वल असतात. त्याला यादृच्छिक प्रयोग असं म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ नाणे फेकणे, फासा फेकणे, जसं की आपण आताच बघितलं. तुम्ही त्यांचे चित्रानुसार पण त्यांना बघू शकता. ठीक आहे. मी आता नेक्स्ट स्लाइडवर जात आहे. आता आपण समजून घेऊया निष्पत्ती म्हणजे काय. निष्पत्ती म्हणजे यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं की एक नाणे फेकणे ह्या यादृच्छिक प्रयोगाच्या दोनच निष्पत्ती आहेत. ते आहे छापा आणि काटा. राईट. जर आपण एक फासा फेकला तर त्यामध्ये जे पण आपल्याला पृष्ठभागावर असणाऱ्या टिपक्यांच्या संख्येवरून 6 निष्पत्ती मिळतात. ती म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. ठीक आहे. अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं की 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे या प्रयोगात 50 निष्पत्ती शक्य आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. आता आपण समजून घेऊया समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय. त्याला इंग्लिशमध्ये इक्वली लाईकली आउटकम्स म्हणतात. जर आपण एक फासा फेकला तर फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 1 2 3 4 5 6 ह्यापैकी एक संख्या मिळण्याची शक्यता समान असते. म्हणजेच त्या समसंभाव्य निष्पत्ती असतात. तथापि जर फासा असेल की विशिष्ट अंक म्हणजे फासा असा असेल की विशिष्ट अंक वरच्या पृष्ठभागावर वारंवार मिळतो, तर तो फासा असमतोल आहे म्हणजे बायस्ड असतो. अशा बाबतीत निष्पत्ती समसंभाव्य नसतात. म्हणजे जर काही बायसनेस असेल कुठल्याही गोष्टीमध्ये, तर प्रेफरन्स एक म्हणजे आता 6 आउटकम्स आहेत एखाद्या डायसवर, पण त्यामध्ये नाही का 6 ह्या अंकाला बायसनेस करून ठेवलेलं आहे, तर तो सतत 6च पडेल. म्हणजे त्या 6 प्राप्त होण्याची जी पण चान्सेस आहे ना, ते इतर 1 2 3 4 5 पेक्षा पण जास्त असेल. ठीक आहे. जसं आपण महाभारतामध्ये एक शकुनी 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 जसं दूध खेळामध्ये फाशी वापरतो आणि त्यामुळे जसं पांडवांचं म्हणजे पांडव हारतात त्या गेममध्ये, तर तशा प्रकारचा बायसनेस असतो. ठीक आहे. दिलेल्या निष्पत्तीपैकी कोणतीही निष्पत्ती प्राधान्यक्रमाने मिळत नसेल किंवा सर्व निष्पत्तीची समान शक्यता असेल तर त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत असे म्हणतात. उदाहरणार्थ जर आपण एक नाणे फेकले तर छापा किंवा काटा मिळण्याची निष्पत्ती समसंभाव्य असते. तसेच 1 ते 6 संख्या विविध पृष्ठावर असणारा फासा फेकला तर त्यातील कोणताही एक अंक वरच्या पृष्ठावर येण्याची शक्यता ती पण समसंभाव्य आहे. यापुढे आपण यादृच्छिक प्रयोगात वापरलेल्या बाबी या समतोल म्हणजेच फेअर किंवा अनबायस आहेत असे गृहीत धरणार आहोत. ठीक आहे. आता आपण बघूया नमुना अवकाश काय म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला सॅम्पल स्पेस बोलतात. तर यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात. म्हणजेच जर आपला म्हणजे डाईस किंवा फासा फेकण्याचा हा एक प्रयोग आहे यादृच्छिक प्रयोग, तर त्यामध्ये आपल्याला 1 ते 6 अंक मिळतात. बरोबर. हे जे 1 ते 6 अंक मिळणारे जे पण आउटकम्स आहेत. हा मॅडम. हे जे 6 निष्पत्ती मिळणार आहेत त्याला आपण नमुना अवकाश म्हणतो. ठीक आहे.
नमुना अवकाश आपल्याला सॅम्पल स्पेस म्हणजे एस, कॅपिटल एस किंवा ग्रीक अक्षर जो ओमेगा आहे ह्या चिन्हांनी आपण सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश दर्शवतो. नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात. म्हणजेच जर सॅम्पल स्पेस म्हणजे डायस रोल करण्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये मी बघितलं, माझ्याकडे 1 ते 6 हे आउटकम्स आहेत. तर 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 या सर्वांना यापैकी एकाला पण म्हणजे एक जर माझा मी गृहीत पकडतोय तो माझा नमुना घटक झाला. 2 हे अंक माझा नमुना घटक झालं. 3 हे अंक माझा नमुना घटक झालं. ठीक आहे. आणि नमुना घटकांमधील म्हणजे जे आपण नमुना अवकाशामध्ये जितके पण नमुना घटक असतात ते दर्शवण्यासाठी आपण एन ऑफ एस ने दर्शवतो. ठीक आहे. त्याचा उपयोग करतो. आपण आता बघूया नमुना अवकाशाची काही उदाहरणे. ठीक आहे. तर इथे आपण बघू शकतो, जर माझा यादृच्छिक प्रयोग एक नाणे फेकणे आहे, तर माझा नमुना अवकाश काय? हेड आणि टेल. बरोबर. कारण की पॉसिबल आउटकम्स माझे कोणते आहेत? हेड आणि टेल. तर मी त्याला कॅपिटल एस, जिथे इथे आपल्याला जसं वाक्यामध्ये स्पष्ट केलंय तसंच आपण येसचा वापर करून त्याला सेट म्हणजे संचामध्ये लिहिलंय. ठीक आहे. तर नमुना घटकांची संख्या किती आहे? हेड एक आणि टेल एक, म्हणजे हे दोघं मिळून 2 झाले. तर तसंच आपण खालच्या उदाहरणामध्ये बघू. 2 नाणी एकदाच मी टॉस केली, तर त्यांचा नमुना अवकाश काय मिळतो मला? हेड हेड, हेड टेल, टेल हेड, टेल टेल. ठीक आहे. तर नमुना घटकांची संख्या किती असेल याच्यामध्ये? 4. चार. बरोबर. 4 सर. बरोबर बरोबर. ठीक आहे. आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. आता आपण घटना म्हणजे काय हे समजून घेऊया. ठीक आहे. घटना म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये इव्हेंट बोलतो. विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती म्हणजेच फेवरेबल आउटकम म्हणतात. नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना म्हणतात. घटना हा नमुना अवकाशांचा उपसंच असतो. ठीक आहे. Oh my God. घटना आपण कोणत्या लेटरने दर्शवतो? ते आपण कॅपिटल लेटर्सने दर्शवतो. ABCD अशा. ठीक आहे. जर 2 नाणी फेकली असता, समजा ए ही घटना आहे, तर कमीत कमी एक काटा मिळण्याची घटना काय असेल? कोणी सांगू शकतं? किंवा मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. म्हणजे आपण घटना म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. आता मी दोन दोन नाणी एकदाच टॉस केली, तर पॉसिबल आउटकम्स काय आहे? दोन्ही हेड मिळतील. पहिला हेड दुसरा टेल मिळेल, नाहीतर मग पहिला टेल दुसरा हेड आणि दोन्ही टेल मिळेल. ठीक आहे. पण समजा मला म्हणजे असे नमुना घटक पाहिजे की ज्याच्यामध्ये फक्त एकच हेड मिळेल मला. ठीक आहे. तर मग ते 2च आहेत आपल्याकडे, पहिला हेड आणि दुसरा टेल, नाहीतर मग पहिला टेल आणि दुसरा हेड. बरोबर. तर ही जी काही पर्टिक्युलर आपण घटना म्हणजे एक जी इव्हेंट आहे ती आपल्याला मिळाली आहे, त्यालाच आपण अपेक्षित निष्पत्ती म्हणतो किंवा मग घटना म्हणतो. ठीक आहे. आता आपण इथे समजून घेऊया. जसं इथे उदाहरणात दिलंय, 2 नाणी फेकली असता समजा ए ही घटना कमीत कमी एक काटा मिळण्याची आहे. एक काटा म्हणजे दोन्ही टेल टेल, एक टेल हेड किंवा मग पहिला हेड आणि टेल. ह्यामध्ये तिन्ही तिन्ही नमुना घटकांमध्ये आपल्याला टेल 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 दिसतोय. ठीक आहे. त्यामुळे जर आपण एन ऑफ ए, एन ऑफ ए म्हणजेच आपला जो इव्हेंट आहे ए, हा इव्हेंट आपल्याला नंबर ऑफ म्हणजेच त्या इव्हेंटमध्ये त्या घटकामध्ये किती नमुना घटक आहेत ते दर्शवतो. तर इथे 3 आहेत, म्हणून आपल्याला एन ऑफ ए इक्वल टू 3 लिहायचं आहे. ओके. तर आपण आता इथे समजून घेऊया. म्हणजे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. नमुना अवकाश म्हणजे काय? कोणी सांगू शकतो? नंबर.
The probability of the finding the outcomes. राईट. आणि घटना म्हणजे काय? घटना म्हणजे इव्हेंट. इव्हेंट म्हणजेच एखाद्या पर्टिक्युलर इव्हेंटच्या जे पण नमुना घटक हवेत मला, म्हणजे सपोज मी डाय रोल केला, म्हणजेच मी फासा फेकला आणि मला फक्त त्याच्यामधले इवन नंबर्स पाहिजे. ठीक आहे. तर इवन नंबर्स कोणकोणते त्याच्यामध्ये? 2, 4 आणि 6. तर 2, 4, 6 हे माझं काय झालं? एक पर्टिक्युलर इव्हेंट झालं. घटना. हां. हा. तर मग तिलाच आपण घटना म्हणतो. ठीक आहे. ॲप्लिकेशन. तुम्ही मला म्हणजे हा जो एक हा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नामध्ये काय आहे, एका ठिकाणी मी कॉइन टॉस करतोय आणि दुसऱ्या ठिकाणी मी डाईस रोल करतोय. तर त्यामध्ये एक फासा टाकून एक मिळणे ह्याची प्रोबॅबिलिटी, किंवा मग एक नाणे फेकून छाप मिळणे ह्याची प्रोबॅबिलिटी, म्हणजेच निष्पत्ती मिळण्याची जी शक्यता आहे ती कोणाची जास्त असेल? कोणी सांगू शकतो? फासा. नाही. ॲक्च्युली ॲक्च्युली कसं आहे, एक म्हणजे फासाचं म्हणजे जर आपण यादृच्छिक प्रयोग फासाला कन्सिडर केलं तर त्यामध्ये आपल्याला 6 आउटकम मिळतात, बरोबर? तर एक 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 मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती राहील? 1/6. आणि हम्म. आणि मी जर टॉस केला तर त्याच्यापैकी हेड आणि टेल हे दोन माझे आउट म्हणजे एन ऑफ एस आहे, म्हणजे माझं सॅम्पल स्पेस आहे. ठीक आहे. आणि छापा मिळण्याची प्रोबेबिलिटी ती फक्त 1/2 राहील, कारण की छापाला मी एक कन्सिडर करेल, बरोबर? तर हम्म. त्यामुळे ओके. नाण्याची प्रोबेबिलिटी जास्त राहील. ठीक आहे. ह्या स्लाइडवर मी तुम्हाला सराव संच दिलाय, म्हणजे स्वाध्याय दिलाय. तर तुम्ही हा जो प्रश्न आहे हा सोडवून या. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकूया की इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी काढायची. ठीक आहे. ओके सर.